बातमी तर कोकणातली अर्थात कणकवलीतली आहे। नारायण राणेंच्या प्रचाराकरता राज ठाकरे मैदानात उतरतायत। कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची आज तोफ धडाडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचार सभा होणार आहे। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची ही पहिली सभा असेल। राज ठाकरे या सभेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कणकवलीला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, राज ठाकरे यांची पहिली सभा महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर होतीये, ती म्हणजे कणकवलीत, आणि ते देखील थेट नारायण राणे यांची ही प्रचार सभा। या सभेला महत्त्व आहे कारण ठाकरे विरुद्ध राणे हे वॉर काही महाराष्ट्राला नवं नाहीये। आज राज ठाकरे राणेंच्या प्रचाराकरता येत आहेत, त्यामुळे या व्यासपीठावरून एक ठाकरे दुसऱ्या ठाकरेंवर काही बोलणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। चेतन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुन्हा येतोय। चेतन, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांची सभा आज कणकवलीत होतीये। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ही पहिलीच सभा आहे चेतन राज ठाकरे यांची। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे विरोधात ठाकरे हे वॉर महाराष्ट्राला काही नवं नाहीये। पण राज ठाकरे राणेंच्या प्रचाराकरता कणकवलीत आज येत आहेत, त्यामुळे राज ठाकरे आज दुसऱ्या ठाकरेंवर काही वक्तव्य करतात का, बारसू नाणारवर काही बोलतात का, आणि सातत्यानं राज ठाकरेंकडून जो मुद्दा उपस्थित करण्यात येतोय कोकणातला तो जमिनींचा, यावर राज ठाकरे काय बोलतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। लागवे, एकंदरीत जर आपल्याला माहित असेल की 20 वर्षांपूर्वी आजपासून एकंदरीत राज ठाकरे होते, नारायण राणे होते, एकाच वर्षामध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेले होते। त्यानंतर पुन्हा एकदा 20 वर्षानंतर ही दोन्हीही दिग्गज मंडळी, जुने शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळी नारायण राणे यांनी सपत्नीक जाऊन राज ठाकरे यांच्या घरी भेट घेतलेली होती, त्यानंतरच ही मैत्री किती अबाधित आहे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। काल उद्धव ठाकरे यांच्या एकंदरीत सभेनंतर आज प्रत्युत्तर सभा म्हणून राज ठाकरेंची सभा कणकवलीत होत आहे। आणि एकूणच भाजप जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये एक जोश आहे, कारण राणेंसोबत ज्यावेळी राज ठाकरे या मैदानात उतरतील त्यावेळी बऱ्यापैकी जे शिवसैनिक आहेत, जे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत, ते सुद्धा राज ठाकरे यांच्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या कमळासाठी काम करताना पाहायला मिळू शकतात। विशेषतः मनसेचे कार्यकर्ते जे अलिप्त होते प्रचारापासून, ते राज ठाकरेंच्या सभेनंतर नारायण राणेंसोबत खांद्याला खांदा लावून दिसतील। त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना शह देण्यासाठी राज ठाकरे आणि नारायण राणे यांची ही आजची सभा कितपत महत्त्वाची ठरते हे येणाऱ्या 7 तारखेच्या मतदानामध्ये स्पष्ट दिसेलच। आणि त्याचा निकाल कितपत म्हणजे राज ठाकरेंच्या आजच्या सभेचा फायदा भाजपला कितपत झालाय हे 4 जूनच्या निकालामध्ये दिसून येईल। लागवी, चेतन, कोकणात नेमकं कोणाचं वार आहे हे कोकणातल्या हवेतच सगळं जाणवत असतं। कोकणातून या सगळ्याचा आपल्याला अंदाज येतो। चेतन, 2 दिवस तुम्ही कोकणात आहात का? रत्नागिरीची सभा, तुम्ही या सगळ्याचा माहोल आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याचं रिपोर्टिंग केलं। आज कणकवलीत आहात, कोकणाची हवा नेमकी काय सांगतेय? या प्रचार सभेबद्दल कोकणातल्या जनतेला नेमका काय वाटतंय ज्या प्रचार सभेत राज ठाकरे येत आहेत राणेंच्या? निश्चितच, कारण काल ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा हा निशाणा ठेवलेला होता, त्याच धर्तीवरती आता आजही राज ठाकरेंचंही आपण पाहिलं तर एकंदरीत त्यांनी गेल्या वर्षी याच ठिकाणी घेतलेल्या मेळाव्यामध्ये, मनसेच्या मेळाव्यामध्ये बारसू रिफायनरीचा प्रकल्पाचा जो मुद्दा होता तो उपस्थित केला होता आणि उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला होता। त्यामुळे आज पुन्हा एकदा ज्यावेळी उद्धव ठाकरे सातत्याने महाराष्ट्रद्रोही म्हणून भाजपवर आरोप करत आहेत, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवण्याचा आरोप करत आहेत, कोकणातील प्रकल्पांवरती बोलत आहेत, दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे विरोधात कोकणातील प्रकल्पांवरतूनच ते मुख्यमंत्री असताना निशाणा साधताना पाहायला मिळते। त्यामुळे आज पुन्हा एकदा एकंदरीत हेच वातावरण तापवलं जाईल। प्रकल्प कोकणासाठी किती महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की कोकणातील बराचसा मोठा जो तरुण आणि युवक वर्ग आहे, प्रौढ वर्ग आहे, तो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेला आहे। त्यांना पुन्हा एकदा कोकणात कशा प्रकारे आणता येईल, त्यामुळे काल एकंदरीत सभेत झालेली गर्दी पाहिली, शिवसैनिकांचा सहभाग पाहिला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग पाहिला। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभेतून निघताना किरण भैया सामंत यांना पकडलं, त्यांच्याशी एक 5 मिनिटं हितगुज केली आणि शिवसैनिक जर पूर्ण ताकदीने
नारायण राणेंसोबत उभे राहिले तर ही निवडणूक खूप सोपी असेल, अन्यथा कुठेतरी ही निवडणूक अटीतटीची होऊन विनायक राऊत यांचा विजय होऊ शकतो। आणि म्हणूनच नारायण राणेंना जर विजय साधायचा असेल, गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी शड्डू ठोकून बसलेले विनायक राऊत यांना पराभूत करायचं असेल तर शिवसैनिकांची साथही तितकीच महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच कुठेतरी जुने शिवसैनिक जे राज ठाकरे समर्थक आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी आज नारायण राणेंना कुठेतरी राज ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची गरज पडलेली आहे। आणि म्हणूनच त्याचा फायदा कुठेतरी होताना पाहायला मिळेल। निश्चितच राज ठाकरे यांचा वेगळा प्रभाव आहे, त्यांची शैली बाळासाहेब ठाकरेंसारखी भाषणाची आहे आणि म्हणूनच रोखठोक बोलणं शिवसैनिकांना कितपत भाजपकडे खेचतंय हे आजच्या सभेनंतर स्पष्ट होईल। निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।